असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अगदी या युक्तीला साजेसे आणि स्वातंत्र्यापेक्षा काही उणे नको या ध्यासापोटी झपाटलेले क्रांतिकारक म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो. मी कुमारी गायत्री सीमा संतोष गलंडे, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी, इयत्ता 10वीत शिकत असून आज विषयाचं धोरण मांडते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे परदेशातील कार्य. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या सगळ्याची मिळून बनलेली मानवी गाथा म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर. मित्रांनो, सावरकर म्हणजे एक ज्वलंत राष्ट्रप्रेम, अफाट बुद्धिमत्ता आणि जिद्दीची मूर्ती. भारतीय स्वातंत्र्य युद्धातील एक पंचाक्षरी मंत्र म्हणजे सावरकर. एक संवेदनशील कवी, धाडसाचे मूर्त स्वरूप, एक कायदेपंडित बॅरिस्टर, हिंदू धर्माचा अर्थ समजावून सांगणारे हिंदू हृदय सम्राट, तर विज्ञानाची कास धरून चालणारे आणि समाजाचे प्रबोधन करणारे समाज सुधारक म्हणजे सावरकर. त्यांच्या क्रांतिकारक विचारांची सुरुवात जरी भारतात झाली असली तरी त्यांची खरी रणनीती आणि धगधगती क्रांतीची मशाल प्रज्वलित झाली ती परदेशात, विशेषतः इंग्लंडमध्ये. 1906 साली सावरकर इंग्लंडला गेले. वर पाहता ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते, पण त्यामागे होता एक मोठा उद्देश, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आंतरराष्ट्रीय क्षितिजावर नेण्याचा. इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस या ठिकाणी त्यांनी अनेक तरुणांना एकत्रित आणले. मदनलाल धिंगरा, लाला हरदयाळ, VVS अय्यर यासारख्या अनेक क्रांतिकारांना त्यांनी तयार केले. त्यांनी स्वतः नेतृत्व घेतले आणि त्या गटाला सशस्त्र क्रांतीकडे वळवले. इंग्लंडमध्ये असतानाच सावरकरांनी लिहिलं द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक. जिथे 1857चा लढा इंग्रज सिपॉय म्युटिनी म्हणत होते, तिथे सावरकरांनी तो भारताच्या क्रांतीचा पहिला सशस्त्र उठाव म्हणून घोषित केला. ब्रिटिशांनी हे पुस्तक जप्त केले, त्याच्या छापील आवृत्त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सावरकरांच्या समर्थकांनी त्यांची प्रति जगभर पोचवली आणि हे पुस्तक क्रांतिकारांचे प्रेरणास्थान बनले. सावरकर नेहमी म्हणतात की स्वातंत्र्य हे नेहमी तलवारीच्या धारेवर लिहिले जाते. त्यांचे हे विचार इंग्रज सरकारांसाठी अत्यंत धोकादायक ठरले आणि त्यामुळेच 1910 मध्ये सावरकरांना अटक झाली. त्यांना इंग्लंडमधून भारतात नेत असताना त्यांनी मॉर्सिलिस, फ्रान्स येथील समुद्रात उडी मारली. हातात बेड्या असूनही इंग्रज पोलिसांच्या नजरेआड जाऊन स्वातंत्र्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयत्न केला. त्यांना पुन्हा पकडण्यात आलं, पण त्यांचा हा धाडसी प्रयत्न भारताच्या क्रांतीचा आत्मा ठरलं. मित्रांनो, सावरकर केवळ एक क्रांतिकारक नव्हते, ते एक द्रष्ट, विचारवंत, लेखक आणि सामाजिक सुधारक होते. त्यांनी हिंदुत्व, राष्ट्रवाद, एकात्मता आणि शोषण विरोधी विचारधारा रुजवली. ते म्हणतात की माझा धर्म हा राष्ट्र आहे आणि माझा देव हा स्वातंत्र्य आहे. ते अस्पृश्यतेचेही कट्टर विरोधक होते. परदेशात राहूनही त्यांनी भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी चिंतन केले. मित्रांनो, सावरकरांचे परदेशातील कार्य म्हणजे जागतिक स्तरावर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा झेंडा फडकावण्याचा इतिहास आहे. आजही आपण जर काँग्रेसला विचारले की हु इज द मोस्ट डेंजरस पर्सन, तर तिकडून आजही उत्तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असेच येते. आज आपण या मोकळ्या वातावरणात राहतो, 21व्या शतकात जगतो आणि यामध्ये सगळ्यांचे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे लक्झरी आयुष्य जगण्याचे. पण या सगळ्या धावपळीत आपण आपला इतिहास विसरतो का, असा प्रश्न मला पडतो. कारण सावरकर नेहमी म्हणतात की इतिहास हा केवळ भूतकाळ नाही, तर तो भविष्याचा दिशादर्शक आहे. आणि आज आपण इथे उभे आहोत, त्यामागे अनेक बलिदाने आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या युगपुरुषाचा वाटा तर अमूल्यच आहे. स्वातंत्र्याच्या या युगात सावरकर असे म्हणतात की त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली, स्वतंत्र भारत, आत्मनिर्भर भारत आणि अभिमानी भारताचे. पण मित्र हो, जेव्हा मी आज या समाजाकडे बघते तेव्हा मला असे जाणवून येते की अजून अनेक गोष्टी अपुऱ्या आहेत. जातीय भेद, अंधश्रद्धा, बेकारी, भ्रष्टाचार आणि महत्त्वाचे म्हणजे या 21व्या शतकात स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि बलात्कार. मग हे सगळे थांबवायचे असेल तर यासाठी आपण काय केले पाहिजे, याचा कधी विचार केलाय का हो तुम्ही? हे सगळं होण्याचं कारण असं की आपण कधी विचारच करत नाही हो. मला सांगा ना, आता इथे उपस्थित किती
किती लोक समाजकार्य करतात, किती लोक आपल्या दिवसातील म्हणजेच 24 तासातील कमीत कमी 1 तास समाजासाठी व्यतीत करतात. आपण वारसदार म्हणून मिरवतो ना महाराजांचे, छाती ठोकून सांगतो वारसदार आहोत आम्ही त्यांचे. आमचं रक्त शिवाजी महाराजांचं, आमचं रक्त संभाजी महाराजांचं, आमचं रक्त माँसाहेब जिजाऊंचं. स्वाभिमानानं सांगतो ना आपण आमचं रक्त मराठ्याचं. मग हे असे वारसदार आहोत का आपण महाराजांचे, यात मात्र शंका निर्माण होते. शोकांतिका वाटते की या आर्य संतानांच्या भूमीमध्ये जिथे शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तिथेच आज प्रत्येक छोट्या मुलाला आपला इतिहास माहिती असण्याऐवजी पिक्चरचे डायलॉग माहिती आहेत. आणि हे सगळे थांबवायचे असेल तर समाजकार्य हा केवळ आणि केवळ एकच उपाय आहे. मित्रांनो, 1922मध्ये अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना सावरकरांनी लिहिलं जयोस्तुते हे गीत. त्यांच्या या गीताद्वारे त्यांची देशभक्तीची भावना आपल्याला दिसून येते. आज आपण या डिजिटल युगात राहतो, पण आजही गरिबी, विषमता, अपुरी आरोग्य सुविधा, पर्यावरणाचा ऱ्हास या समस्या भेडसावत आहेत आणि याकडे आपण डोळे झाक करू शकत नाही. त्यामुळे मी या तरुण पिढीला एवढेच सांगेन की तुमच्या शक्तीचा, प्रतिभेचा आणि ऊर्जेचा वापर समाज निर्मितीसाठी करा. कारण आज गरज आहे नव्या विचारांची, नव्या क्रांतीची. आणि ही क्रांती बंदुकीची नाही तर विज्ञाननिष्ठेची, समतेची, सत्याची क्रांती असावी असे मला वाटते. सावरकरांना एकदा विचारलं होतं की त्यांची अंतिम ध्येय काय आहेत. त्यावर सावरकर असे म्हणाले होते की जर मला कोणी विचारलं की तुझी जात काय आहे तर मनुष्य ही माझी जात आहे असे सांगायला मला आवडेल. जर मला कोणी विचारलं की तुझा धर्म काय आहे तर माणुसकी हा माझा धर्म आहे असे सांगायला मला आवडेल. आणि जर मला कोणी विचारले की तुझे राष्ट्र काय आहे तर पृथ्वी हे माझे राष्ट्र आहे असे सांगायला मला गर्व वाटेल. आणि ही अंतिम ध्येय जर साध्य करायची असतील तर अगोदर हिंदुस्थानवर नितांत प्रेम करणाऱ्या राष्ट्रनिष्ठांना एकत्रित आणण्याची गरज आहे. आणि त्या राष्ट्रनिष्ठांना मी हिंदू असे म्हणतो. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना शेवटी एकच आवाहन करते की स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगा. संकटांना घाबरू नका, कारण अंधार कितीही गडद असला तर एक छोटीशी ज्योत त्याला भेदू शकते. जिथे अंधश्रद्धा आहे तिथे विवेकाची मशाल घ्या. जिथे अन्याय आहे तिथे आवाज उठवा. कारण समाज म्हणजे तुम्ही, मी, आपण सर्व आहोत आणि परिवर्तनाची सुरुवात ही नेहमी आपल्यापासूनच होते. पण मित्रांनो, जसं म्हणतात ना की चांगली माणसं ही देवाला नेहमी प्रिय असतात, तसाच जसे सूर्य शांततेने अस्तांतर घेतो पण त्याच्या उष्माचा स्पर्श अनंत काळ हिरावतो, तसेच या थोर क्रांतिकारांनी 1 फेब्रुवारीपासून तब्बल 26 दिवसाचा अन्नत्याग केला आणि अखेरीस तो दिवस उजाडला. 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी शेवटी धन्यो अहम कर्तव्यमेन विगते किंचित धन्यो अहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम असे म्हणत मृत्यूला आलिंगन दिलं. हिंदुस्थानाच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असं आपल्या विचारांचं खूप मोठं संचित मागे ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा एक धगधगता अंगार कायमचा शांत झाला. शेवटी 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी धन्यो अहम कर्तव्यमेन विगते किंचित धन्यो अहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम असे म्हणत मृत्यूला आलिंगन दिलं. हिंदुस्थानाच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असं आपल्या विचारांचं खूप मोठं संचित मागे ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा एक धगधगता अंगार कायमचा शांत झाला. एक झंझावत निमाला हिंदू हृदय सम्राट नावाचा क्रांतीसूर्य अस्ताला गेला. अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आज या विचारमंचांनी आणि नियोजकांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि माझ्या या विचारांनी तुम्ही नक्कीच प्रेरित व्हाल आणि समाजासाठी काहीतरी चांगले बदल घडवून आणाल याची खात्री मनाशी बाळगते आणि इथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देते. हिंदुस्तान में रहने वाले हम सब हिंदू है. भारत माता की जय. धन्यवाद.